अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल, ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या जुलै महिन्यात मोठी फूट पडून अजित पवार गटाने स्वतंत्र घरोबा केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये अनेक बडे नेते, आमदार, माजी आमदार, साखर सम्राट पक्षाध्यक्ष शरद पवारांपासून दुरावले आहेत। यापैकी माढा आणि करमाळाचे शिंदे बंधू आमदारांच्या विरोधात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळाचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे दोघे शरद पवारांचे खंदे समर्थक असूनही राष्ट्रवादी फुटीनंतर त्याने एका रात्रीत थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार गटात जाणे पसंत केले। त्यामुळे शरद पवार हे शिंदे बंधूच्या बाबतीत नाराज असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात पहिल्यापासूनच सुरू होती। शरद पवार यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या वेळी कापसेवाडी शेतकरी मेळाव्याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले, मात्र पवार यांनी त्यांची दखल घेतली नाही। याचवेळी आमदार शिंदे विरोधक आणि संजय पाटील घाटणेकर यांनी आमदार शिंदे बंधूंचा थेट नामोल्लेख न करता माढा तालुक्यातील बड्या साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर बँकातून कर्ज काढून त्यांची फसवणूक केली। अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही। दुसरीकडे या शेतकऱ्यांचे बँकांकडील सिबिल खराब झाल्यामुळे त्यांची आर्थिक पत घसरली। पहिल्या कर्जमाफीत साखर सम्राटांनी 200 कोटींची कर्जमाफी मिळवल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली। 200 कोटी कर्जमाफी मिळवल्याचा प्रश्न सध्या केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाकडे ईडी चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा गौप्यस्फोटही घाटणेकर यांनी केला। शरद पवार यांनी त्याची लगेचच दखल घेतली। आपले सहकारी संजय घाटणेकर यांनी सांगितलं की भलत्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते पैसे तिसऱ्यानेच उचलले, त्याचा परिणाम आज अनेक शेतकरी कर्जमाफीपासून बाजूला राहिलेले आहेत। आता हे काम कोणी केलं असेल हे मला माहिती नाही, पण माझी माहिती तुम्हाला एकच आहे, हे जर कोणी केलं असेल तर तुम्ही संजय यांच्याकडे ती माहिती द्या, ती सगळी माहिती एकत्रित करून माझ्याकडे द्या, मी त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते बघतो, तुम्ही त्याची काही चिंता करू नका। शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे काम जर नेत्यांकडून होत असेल तर त्याला नेता म्हणून घ्यायचा अधिकार नाही, त्याबद्दलचा निकाल आपल्या सर्वांना द्यावा लागेल, असे पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली। काही ठिकाणी राजकारणामध्ये एखाद्याच्या मनासारखे काम केले नाही तर दबाव आणतात, दबावाने आज चांगले काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात। मी एवढेच सांगू इच्छितो की जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबावसुद्धा संपवायचा कसा याचा विचार आम्ही करू, तुम्ही त्याची काळजी करू नका, अशा शब्दात पवारांनी माढा तालुक्यातील घाटणेकर आणि पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील या नव्या सवंगड्यांना आश्वस्तही केले। त्यांच्या भूमिकेवरून माढा तालुक्यात पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडतात याची सार्वत्रिक उत्कंठा पसरली आहे। एकीकडे अशा प्रकारे माढ्यातील शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आमदार शिंदे बंधू पवार यांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळाले असताना दुसरीकडे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, अनकरकर, सांगोल्यांचे माजी विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे व अन्य फुटीर मंडळींबाबत पवार कोणती भूमिका घेणार हे सुद्धा नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे। एक मात्र निश्चित की पवार यांना इतरांच्या तुलनेत शिंदे बंधूंनी साथ सोडणे जिव्हारी लागल्याचे मानले जाते। सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।